उत्तर महाराष्ट्रासह राज्यात ढगाळ हवामान झालंय। राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत। आज 1 फेब्रुवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी अधिक होत असून शनिवारी म्हणजेच काल 31 जानेवारी रोजी पंजाबच्या फिरोजकोट येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 3.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये केरळच्या कोट्टायम येथे देशातील उच्चांकी 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अरबी समुद्रात दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। आग्नेय अरबी समुद्रापासून पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। शनिवारी म्हणजेच काल 31 जानेवारी रोजी धुळे येथील कृषी संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी 9.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील डहाणू येथे राज्यातील उच्चांकी 33.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। राज्यात दिवसभर वातावरण धुसर झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आज 1 फेब्रुवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।